आणि या सगळ्या प्रकरणासंदर्भामध्ये सुधीर मुनगंट खारघर प्रकरणावरती सुधीर मुनगंटीवार यांच्याशी संवाद साधलेला आहे राहुल कुलकर्णी यांनी। नमस्कार, मी राहुल कुलकर्णी। खारघरमध्ये अतिशय दुर्दैवी अशी घटना घडली आणि त्यानंतर सुद्धा काही प्रश्नांची उत्तरं महाराष्ट्राला अद्याप मिळालेली नाहीत आणि अशा वेळेला अतिशय स्पष्टोक्ती असलेले सांस्कृतिक मंत्री महाराष्ट्र राज्याचे श्री सुधीर मुनगंटीवार साहेब आपल्यासोबत आहेत। साहेब, तुमचं स्वागत। आज किंवा मला वाटतं अजून ॲडमिट नाही झालेली, पण एक याचिका बॉम्बे हायकोर्टमध्ये दाखल होते आणि त्या संबंधात की तुमच्यावरती ज्यांना महाराष्ट्र भूषण मिळाला त्यांच्यावरती किंवा जे कोणी आयोजक होते त्यांच्यावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करायला पाहिजे। खरं तर मला सुद्धा असं वाटतं आणि महाराष्ट्रातल्या बऱ्याच जणांना असं वाटतं करायला पाहिजे। मत आहे याचिकेचं स्वागत केलं पाहिजे। अशा याचिकेच्या माध्यमातून कोण राजकारण करताय, कोण सत्तेच्या स्वार्थापोटी अशा दुर्दैवी घटनेचं भांडवल करताय, कोण मृत्यूचं राजकारण करताय, या साऱ्या घटना या याचिकेच्या माध्यमातून जेव्हा यावर चर्चा होईल, वादविवाद होईल, बाजू मांडल्या जाईल, तेव्हा हे सारं स्पष्टपणे पुढे येईल। अशा घटनेचं ज्या दुःखदायक आहे, दुर्दैवी आहे, याचं राजकारण करायचं, कोणतीही माहिती घ्यायची नाही। जेव्हा तुम्ही विधानसभा विधान परिषद सदस्य असता तेव्हा तुम्हाला अधिकार आहे प्रत्येक गोष्टीची माहिती घेण्याची, किंवा व्यवस्था काय होत्या, नियोजन काय होतं, नियोजनाची पुस्तिका कशी छापल्या गेली होती, यामध्ये श्री सदस्यांचा या नियोजनामध्ये असणारा सहभाग काय होता, स्वतः मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव आणि मुख्यमंत्र्यांची धर्मपत्नी या सुद्धा इतर श्री सदस्यांसोबत उन्हात बसले होते। आता एखादी दुर्दैवी घटना जेव्हा झाली त्याच्यातून राजकारण करायचं, सरकारने मदत केली, इतर ठिकाणी तुम्ही स्वतःहून जाता। जेव्हा एका विशिष्ट धर्मावर अशा पद्धतीचा मृत्यू झाला की जाऊन 10 लाख रुपयाची मदत करतात। काही धर्मामध्ये जेव्हा इस्लामबद्दल बोलायचं नाही, काही विशिष्ट एक धर्माचं नाव घेण्याची आवश्यकता नाही। सर, तुम्ही किती ट्विस्ट करताय? नाही, ट्विस्ट नाही करत, प्रश्न ट्विस्ट नाही करत, ट्विस्ट करत नाही। मी तुम्हाला समजून सांगतोय की तुम्ही जेव्हा एखाद्या धर्मामध्ये आतंकवादी घटनेच्या संदर्भामध्ये तुष्टीकरणासाठी तुम्ही जाऊन विधवा पत्नीला 10 लाख रुपयाची मदत करता पक्षातर्फे, तुम्ही उद्धव ठाकरेंना, आता महाराष्ट्र बघतो म्हणजे उद्धव ठाकरेंना तुम्हाला सांगा, मला हे समजायचं आहे लोकांनी राजकारण कोण करतं। प्रत्येक गोष्ट ही काही चॅनलनी तुमची मुलाखत घेतली म्हणून प्रत्येक गोष्ट सांगण्याची आवश्यकता नसते। मी फक्त एवढाच सांगतोय की राजकारण करणारे कोण लोक आहे। तुम्ही आतंकवाद्याच्या संदर्भामध्ये एन्काउंटर झालं म्हणून तुम्ही त्यांच्या धर्मपत्नीला जाऊन 10 लाख रुपयाचा चेक देता। मग एवढं प्रेम आहे तर मग इथं मात्र पक्षाचा निधी आटला का, पक्षाचा निधी संपला का? पण सरकारला बदनाम का करायचं? नियोजनामध्ये काही फक्त सरकारी अधिकारी नव्हते, श्री सदस्य त्यांचे सदस्य मोठ्या प्रमाणावर होते। एक दुर्दैवी घटना झाली हे मान्य आहे आणि याचा संदर्भामध्ये चौकशी अतिरिक्त मुख्य सचिव महसूल करता याचा एसओपी केला पाहिजे का? आणि म्हणून मी म्हणतो की याचिकेचं स्वागत आहे। अशा याचिकेमुळे आपल्याला अतिशय स्पष्टपणे चर्चा होते, मार्गदर्शन मिळतं, दिशा स्पष्ट होते। पण दुर्दैवी घटनेचं राजकारण कोणीही करू नये ही मात्र भावना आहे। आपण असं म्हणू, तुम्ही म्हणताय तो राजकीय भाग आहे, ही घटना दुर्दैवी आहे, अगदी मी सुरुवातीलाच म्हणालो, कारण कुणाची अशी घटना व्हावी अशी इच्छा नसते। कोणीतरी रिस्पॉन्सिबिलिटी घेतली पाहिजे, समबडी हॅज टू बी टेक रिस्पॉन्सिबिलिटी। असं आहे की काही अशा घटना असतात की ज्या तुम्हालाही माहिती आहे की कोणाचीही चूक नसताना घटना होतात। पुढे एखादा असंच झालंय, अशामध्ये चूक, उष्माघात असा अचानक होईल जेव्हा नैसर्गिक आपत्ती येते। उष्माघाताच्या संदर्भामध्ये काही योजना चुकल्यात का? जेव्हा एखाद्या ठिकाणी चेंगराचेंगरी होते तेव्हा नियोजन चुकलं का हे आपण तपासतो। माझ्या माहितीनुसार उष्माघाताने त्या संदर्भामध्ये काही व्यवस्था केल्या का? आता जी माहिती आहे त्याच्यामुळे औषध उपाययोजना, हॉस्पिटल्स, 75च्या वरती ॲम्ब्युलन्सच्या व्यवस्था, या अनेक व्यवस्था तिथं करण्यात आल्या होत्या, व्यवस्था तिथं केल्याच होत्या। आता त्यामध्ये आपण दुर्दैवी घटनेचं राजकारण करायचं का की याचा कोण जबाबदार आहे? मग उद्या विचारायचं का की मुंबईमध्ये अचानक इमारती कोसळतात, माहिती आहे
स्ट्रक्चरल सर्वे झाला आहे. या इमारती धोकादायक आहे माहिती आहे, मग काय मुंबई कॉर्पोरेशनला आपण जबाबदार धरायचं का? काही गोष्टींना असं जबाबदार धरण्याच्या बाबतीत मुद्दाम हट्टाने आग्रहाने ज्या पद्धतीने आपण बोलतो हे तर आता याचिकेमध्ये समजूनच येईल. मी आधी हे क्लॅरिफाय करतो की आमचा कुठलाही हा प्रयत्न नाही की तुम्हाला कुठेतरी आरोपीच्या कटघऱ्यामध्ये उभा करायचं. एवढे सिझन्ड पॉलिटिशियन आहात तुम्ही, तुमचं काम महाराष्ट्राने बघितलेलं आहे, पण काही गोष्टीची उत्तरं महाराष्ट्राला मिळायला हवीत यासाठी हा प्रयत्न. काही दिवस आधी माझ्या माहितीनुसार चीफ सेक्रेटरीनी महाराष्ट्रातल्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांची एक बैठक घेतली होती. संभावित पाणी टंचाई आणि संभावित उष्णतेच्या लाटा याबद्दल चर्चा झाली. ही गोष्ट तुमच्या नियोजनामध्ये आलेली नव्हती का? कारण ही जर गोष्ट आली असती तर तुम्ही एवढ्या सभा केलेल्या आहेत, तुम्हालाही माहिती आहे की ज्यावेळेला राजकीय सभा होतात त्यावेळेला ही काही वेळ नसते. मी आपल्याला पुन्हा सांगतोय, ही जर माहिती असती तर स्वतः मुख्यमंत्र्याची पत्नी एक स्त्री सदस्य म्हणून समोर बसल्या होत्या ना. आप्पासाहेब धर्माधिकारी यांची एक आध्यात्मिक शक्ती, चुंबकीय शक्ती किंवा जी काही पर्यावरण असेल, त्यांनी नैसर्गिक वातावरण बदलामध्ये केलेलं काम असेल, वनक्षेत्रामध्ये काम केलेलं असेल, एक मोठं काम आहे. आणि यासाठी ते सदस्य आले. हे काही कोणी गाड्या पाठवून आणलेले लोक नाही आहे. त्यांचे फॉलोअर्स पण खूप जास्त, त्यांचेच फॉलोअर्स आहे. ही जी गर्दी किंवा इथं जी काही 20-25 लक्ष लोक आलेत ते त्यांचेच फॉलोअर्स आहे. आणि मला वाटतं तुम्ही म्हणाला की हे त्यांनीच सांगितलं होतं की ह्या वेळेला ती घ्या कार्यक्रम. त्यांनी हे सांगताना भूमिका अशी होती की रात्री पुन्हा परत जाता येत नाही, रात्री लोक येईल किंवा पहाटे येतील, हा कार्यक्रम करतील आणि बाहेर जातील. आता इथं उष्णता एवढी वाढेल अचानक, हा अंदाज कोणाला झाला नाही. तुम्ही त्यांचं का ऐकलं? कारण तुम्ही एवढे सीझन पॉलिटिशियन आहात, त्यांनी तुम्हाला विनंती केली. कारण आधी अशा ताईंना जे नाही, मला असं वाटतं मग तुम्ही का नाही सांगितलं, हा प्रश्न मी उलटा विचारला तर. माध्यमांना नाही, माध्यम नाही, कोणीही महाराष्ट्रात एकाही व्यक्तीने का नाही सुचवलं. असं आहे की जेव्हा त्यांनी जो भाव मांडला की लोक येतील आणि लोकांना बाहेर जाता आलं पाहिजे, तेव्हा असं कसं लक्षात येईल? आणि असं जर अगोदर लक्षात आलं तर देशात एक अपघातही होणार नाही, एकही घटना होणार नाही. तसं तुम्ही म्हणालात मुंबईतल्या बिल्डिंग जशा कोसळल्या, कधीच घटना होणार नाहीत ना. मला आश्चर्य वाटतं की असे प्रश्न कसे जन्माला येतात. काही जणांना ही तुलना सुद्धा खूप अप्रस्तुत वाटेल की मुंबईमध्ये जशा बिल्डिंग कोसळतात तशा पद्धतीची ही एक नैसर्गिक घटना गेलेली आहे. मी ह्याला तुलना म्हणत नाही आहे, मी सांगतो आहे की जसं ही नैसर्गिक एक आपत्ती येते, ही सुद्धा आपण हे या बाबतीमध्ये कधी प्रश्न उपस्थित करू शकतो की जेव्हा तिथं व्यवस्थाच केल्या गेल्या नसत्या. आणि त्या दिवशी होती व्यवस्था, सर्व व्यवस्था आणि स्त्री सदस्यांसोबत चर्चा करून स्वतः माननीय मुख्यमंत्री 4दा जाऊन पाहणी करून आढावा करून जर त्याचं नियोजनाचं बुकलेट तुम्ही बघितलं. किती पानाचं बुकलेट आहे ते? साधारणतः असतील 60 पानाचं, 40 पानाच्या वरचं बुकलेट आहे. हे अतिशय सूक्ष्म व्यवस्था केली. पण या सूक्ष्म व्यवस्थेमध्ये कधी कधी अशी दुर्दैवी आणि दुःखदायक घटना होते. पण या दुःखदायक घटनेमधून जर काही सारांश कडून काही SOP करता येतो का, हे तर आपण करतोच आहे. त्या दिवशी काय घडलं भाऊ? तुम्ही होता सांगितलं त्या नाही, दिवशी. त्या दिवशी तुम्हाला जो फीडबॅक नंतर तुम्ही घेतला, कसं कसं घडत गेलं? कारण यामध्ये एक निश्चितपणे आहे की इतकी उष्णता वाढेल असा अंदाज कोणी केला नाही, कोणीच केला नाही, तिथं बसणाऱ्यांनी सुद्धा केला नाही. आणि जे लोक ज्यांना उष्णतेचा त्रास झाला, असं म्हटलं जातं की त्यांच्यापासचं पाणी संपलं. पाणी त्यांनी सतत जर तिथं राहिले असते किंवा थोडासाही त्रास जाणवला तसेच तिथं उठले असते तर बाकी स्त्री सदस्य एका मिनिटात मदत करणारे लोक होते. पण त्यांनी भाषण किंवा तिथं असणारे जे काही भाव आहे त्या वातावरणामध्ये पाणी संपल्यावरही मला वाटतं की पाणी पिण्यासाठी ती गेले नाही. 2,500-3,000 नळ कनेक्शन, 3,000 नळ कनेक्शन होतं. ते जर उठून तिथं गेले असते तर कदाचित हा टाळता आला असता. पण ती उष्णता ते अंगावर घेऊन त्यांनी सहन केलं आणि ते एकदा सहनशीलतेच्या बाहेर गेलं. आणि तिथून हे प्रश्न, नैसर्गिक जी आपत्ती आहे किंवा दुर्दैवी घटना आहे या घडल्यात असा साधारणतः प्राथमिक अंदाज आहे. कारण त्या घटनेनंतर आपण माहिती घेतली किती हॉस्पिटल्स होते, किती ॲम्ब्युलन्स होत्या. आणि जेव्हा गर्दी बाहेर निघायला लागली तेव्हा मात्र एक लक्षात आलं नाही की ॲम्ब्युलन्स जे आहे, एक तर पहिले असा विचारच कोणी करत नाही की अशी दुर्दैवी घटना होईल, असा विचार कोण करेल. पिण्याचं पाणी आहे, हॉस्पिटल्स तयार केले आहे, इतका मोठा मांडप टाकणं शक्य नव्हतं.
कारण ती चर्चा झाली की 20-25 लाख लोकांचा मांडव टाकणं शक्य चर्चा नव्हतं. अशी झाली की नेत्यांना सगळं मिळालं, म्हणजे कूलर मिळाले, फॅन मिळाले, डायसवर सगळं होतं, पण यांना, आणि तुम्ही हे म्हणताय तर कोणत्याही सभेत असंच असतं. कोणतीही सभा घ्या, अशी एक सभा सांगा, त्या सभेत तर नेत्यांचा मंच राहील, कारण मंचावर बसेल तर त्या डायसवर राहील. ही प्राथमिक तुमच्या डोक्यात चर्चा, असा विचार तरी आला होता का इतक्या सगळ्या मोठ्या प्रमाणात जेव्हा लोक येतील तेव्हा त्यांना काहीतरी आडोसा करायला पाहिजे? मी पुन्हा सांगतोय की या व्यवस्थेमध्ये सर्वांनी एकत्र येऊन नियोजन करताना हा विचार यासाठी आला नाही की 25 लाख लोक येणार, त्यांच्या पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्था व्हाव्या, त्यांच्या भोजनाच्या व्यवस्था व्हाव्या. तेव्हा हे सांगितलं की ते स्वतः स्त्री सदस्य आपल्या व्यवस्थेसहित येणार आहे, आणि ते आले सुद्धा, त्यांचं कौतुक केलं पाहिजे. म्हणजे मी तर म्हणूनच माझ्या भाषणामध्ये कौतुक केलं की सूर्य इतकी आग ओकत असताना कोजागिरीच्या शीतल चंद्राच्या इथं बोलला तर ते व्हायरल पण झालं. हा, म्हणजे सुधीर भाऊंना हे कळलं होतं की इतका मोठा वरून सूर्य प्रकोपलेला आहे, पण तरी सूर्य सुद्धा प्रकोप तेव्हा पाहिला आपण, पण लोक उठत नव्हते, आणि म्हणून म्हणतो की इतकी चुंबकीय शक्ती. केव्हा तरी जाणवलं का की हे बिघडू शकतं असं? मी स्वतः एवढ्या उन्हात बसले, ते सर्वांना लक्षात होतं की इथं लोकांची किती शक्ती आहे या माननीय अप्पासाहेब धर्माधिकाऱ्यांच्या. तुम्हाला काही पण त्या क्षणी करण्यासारखं होतं असं दुर्दैवी घटना असं कोण विचार करेल? असं कोणीच विचार करणार. असं कसा दुर्दैवी घटना होईल, उष्माघात होईल, असा कोणी विचार करणार? आणि यामध्ये सुद्धा काही लोकांनी खोटे नाटे आकडे सांगायचे, जसं काही हे ब्रह्मदेवाचे विचारणार आहे तो फार ब्रह्मदेवाची माहिती असल्यासारखे हे भविष्य व्यक्ती आहे. म्हणजे इथं अजून गंभीरता आहे. म्हणजे मी तर खरं तर माझं तर मत आहे की आपण आता नियमांमध्ये येणाऱ्या काळात बदल केलं पाहिजे. नियमांमध्ये की असं माहिती नसताना लोकांमध्ये भ्रम निर्माण करण्यासाठी, मुद्दाम राजकारणासाठी आपण खोटे आकडे द्यायचे. गीता वगैरे हातात घेऊन असं वाटतं तुम्हाला? काय करायचं इमानमध्ये? म्हणजे खोट्या गोष्टी सांगितल्या जात आहेत, तर मायावी असे खोटे विचार का पसरवले जातात? तुम्हाला आकडे माहीत नसेल तर तुम्ही विचारणा करू शकता. हॉस्पिटलमधून तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांना पाठवून माहिती घेऊ शकता, पण मुद्दाम मुख्यमंत्री हे आकडे गपवत आहे असा भ्रम का निर्माण करायचा? आणि समजा तुम्हाला जर आकडे माहिती आहे तर तुम्ही सांगू शकता ना की ही नावं आहे म्हणून. एकच वेळा इतका महत्वाचा मुद्दा माननीय मंत्री महोदयांनी सांगितलाय, आणि ज्यांना कोणाला वाटतं की याच्यामध्ये राजकारण होतंय तर ते असं म्हणतात की पुढे या ना, पुढे या आणि आकडेवारी महाराष्ट्रासमोर मांडा की इतके जण मृत झालेले आहेत आणि इतके जण जखमी झालेले आहेत. एकदा तुम्हीच फायनली सांगा की नाही, आकडेवारी काय, किती फायनली मृत किती आहेत? 14 लोक मृत्यू झाले आणि जखमी आणि ज्यांना उपचार, बाकी उपचार लागलेल्यांची संख्या परफेक्ट मला माहित नाही, म्हणजे एक्झॅक्ट, कारण काही लोकांना ताबडतोब अर्ध्या तासांनी सुट्टी दिली, काही लोकांना. टेंटेटिव्ह अंदाज काय तुमचा? तो मग असा चुकीचा अंदाज सांगणं योग्य नाही. मृत्यू संख्या 14 आहे, बाकी सर्वांना सुट्टी दिली. काही लोकांनी 10 मिनिटात सुट्टी झाली, काही लोकांना 1 दिवस ठेवण्यात आलं, पण ती आकडे आपल्याला देता येईल, तो काय प्रश्न. ओके. श्री जितेंद्र आव्हाड यांनी एक व्हिडिओ ट्विट केला आणि त्याच्यामध्ये दिसत आहे की चेंगराचेंगरी झाली. ती जी काही घटना घडली त्याच्यामध्ये खरंच चेंगराचेंगरी झाली की नाही? नाही, मी पुन्हा सांगतोय की एखाद्या ठिकाणी पाण्यासाठी किंवा कुठे एखादा व्हिडिओ झाला असेल, पण तो व्हिडिओ झाला म्हणजे सर्वदूर तशाच घटना झाल्या असं म्हणणं. तो व्हिडिओ खरा असू शकतो, पण एका विशिष्ट असू शकतो, विशिष्ट एखाद्या ठिकाणी गर्दी झाली, अशी घटना घडलीच नाही असं म्हणणंही योग्य नाही. आणि म्हणूनच म्हणतं की याचिका देणाऱ्यांना धन्यवाद की याच्यामधली स्पष्टता बाहेर येणं आवश्यक आहे. एकच मी पुन्हा सांगतो की श्री सुधीर मुनगंटीवार साहेब आपल्याशी जे बोलतात ते अतिशय स्पष्टपणे, थेटपणे, आणि मला असं वाटतं की ते काहीही लपवत नाहीत, आणि म्हणूनच अनेक काही प्रश्नांची उत्तरं त्यांच्याकडनं घ्यायला हवीत, कारण हा मुद्दा इतक्यात मिटणार नाही. मला जेवढं आता कळालं तर ती जी हायकोर्टामध्ये पिटिशन येणार आहे ती ऑटो जनरेटेड जे कॉम्प्युटर त्यात 2 तारखेला वगैरे येईल. ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं न्यायालयामध्ये पण विचारली जातील. की 6 तास ती जी लोक बसलेली होती, कारण पोस्टमॉर्टममध्ये असं दिसलं की 6 तास त्या बिचाऱ्यांच्या पोटात काही गेलेलं नव्हतं. हे बरोबर आहे की तिथं आपण पोहोचू नाही शकलो, कारण तुमचंही म्हणणं आहे की अनएक्सपेक्टेडली खूप गर्दी झाली, पाणीही तिथपर्यंत पोहोचत आलेलं नाही. नेमकं काय घडलं? अन्न पण त्यांच्यापर्यंत का नाही जाऊ शकत? तुम्हीच सांगताय 6 तास, याचा अर्थ काय? याचा अर्थ असा आहे, आणि तेही सर्व पोस्टमॉर्टम मध्ये काही निघालेलं नाही. आता एखाद्याने 9 वाजता जागा पकडायची म्हणून नाश्ता केला आणि घटना जेव्हा घडली त्याला 2 वाजले होते, अशी एखादी पोस्टमॉर्टममध्ये माहिती येऊ शकेल. म्हणूनच मी तुम्हाला वारंवार सांगतो की याचिका झाली त्याचं स्वागत केलं पाहिजे. कमीत कमी महाराष्ट्राच्या जनतेला कोर्टातून तरी सत्य माहिती येईल. पण विरोधकांना माझं आव्हान आहे की कोर्टाने नंतर दिलेल्या निर्णयाला
पुन्हा आता कोर्टही मॅनेज जागं असं कृपया म्हणू नका. नाही तर ही एक नवीन एक सवय जळगा गेली आहे की बाजूनी निकाल लागला, बाजूनी लोकशाहीचा विजय, पराभव झाला की ईव्हीएम. हा जो एक नवीन जो छंद, हे जे राजकारण आहे, म्हणजे कोर्टाने आपल्या बाजूनी निकाल दिला तर न्याय व्यवस्था अजूनही योग्य आहे, आणि सत्याच्या बाजूने निकाल दिला तर न्याय व्यवस्था सुद्धा आता कुठेतरी अडचणीत आहे. असे जे काही भाव आहे ना, हे सर्व मायावी लोक आहेत. हे मायावीच लोक आहेत. म्हणजे जर तुम्ही यांचे जुने सर्व व्हिडिओ काढा, जुनी विचारधारा काढा आणि आजची विचारधारा काढा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आणि निश्चितपणे अशा पद्धतीचं राजकारण महाराष्ट्राने कधी बघितलं? घटना या अगोदरही झाल्या. आपणही बघितलं की गोवारी मोर्चामध्ये 114 गोवारी. काढला तुम्ही गोवारीचा विषय लगेच? नाही, मी काढला नाही. 114 गोवारी गेलेत. असं राजकारण कोणी केलं नाही. या संदर्भामधलं राजकारण सर्व पक्षीय लोकांनी एकत्र येऊन विचारविनिमय केला आणि विचारविनिमय करून आपण गेलो. शेवटी या गोष्टी यासाठी लक्षात आणून दिल्या पाहिजे की तेव्हा कसे वागलेत सर्व एकत्र राजकीय नेते. तेव्हा महाराष्ट्राच्या अशा दुर्दैवी घटनेचं राजकीय भांडवल किंवा सत्तेची सीडी म्हणून केलं नाही. आता मला सांगा, व्हायरल पत्र कुणी केलं? खोटं फेक पत्र. असं कुणी सामान्य माणूस फेक पत्र करेल का? आता ते पुढे येईल. पोलिसांना माननीय मला वाटते गृहमंत्री याची चौकशी करतीलच. सामान्य माणूस असं फेक पत्र व्हायरल करेल का? काय त्याच्यातून तुम्हाला उपस्थित करत होता मुद्दे? गंभीर प्रश्न तुम्ही उपस्थित करताय का? की तुम्हाला मतं देऊ नका म्हणजे तुम्ही या दुर्दैवी घटनेला कुठे नेत आहात? नाही, पण तुम्हाला असं म्हणायचंय की त्या दुर्दैवी घटनेचं नंतर जे लेटर पॅड बाहेर आलं, इट वॉज प्री प्लॅन. सरकारची आता पोलिसांनी अटक केलीच ना. पण त्याचं काय पॉलिटिकल कनेक्शन? म्हणून तर मी म्हणतोय ना, आता संदेह ना पॉलिटिकल कनेक्शन. सामान्य माणूस सुद्धा तुम्हाला वाटतं का की असं पत्र मी फेक व्हायरल करावं? त्याच्या मागे काहीतरी राजकीय भूमिका राहील आणि त्या राजकीय भूमिकेमध्येही काय तर मतं देऊ नका. म्हणजे फेक पत्रामध्ये दुसऱ्याही गोष्टी असू शकतात. उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस? नाही, मी असं, माझी एक सवय आहे, माझ्याकडे माहिती नसताना अशा पद्धतीचं भाष्य मी आयुष्यात. पण तपास सुरू आहे. तपास सुरू आहे, पण एक सामान्य सकृतदर्शनी प्रायमा फेसी ही गोष्ट तर लक्षात येईल की कोणीतरी एक सामान्य व्यक्ती हा असं पत्र व्हायरल करेल का? शेवटी त्या माणसाची पत्र व्हायरल करण्याची शक्ती किती राहील? या मागे काहीतरी तर आहे, कोणती तरी तर शक्ती आहे. ती कोणती हे पोलिसांनी शोधून काढलं पाहिजे. आणि याचिका करणाऱ्या कोर्टामध्ये सुद्धा ही बाजू सरकारच्या वतीने मांडण्यात गेली पाहिजे की या मागे काय आहे. की याचिका तुम्ही करत आहात या व्यवस्थेमध्ये, मग फेक पत्राची माहिती याचा सुद्धा शोध लावला पाहिजे. मला हे कळत नाही भाऊ, तुम्ही एवढ्या स्पष्टपणे सांगताय. वाय नितीन करीर ते तुमच्या जवळचे आहेत असं जर काही जणांचा आक्षेप असू शकतो, मी असं म्हणणार नाही. का नाही ज्युडिशियल इन्क्वायरी करायची? करायला ज्युडिशियल इन्क्वायरी. ज्युडिशियल इन्क्वायरीला पहिल्यांदा सकृतदर्शनी केल्या बरोबर प्रत्येक गोष्टीची आपण ज्युडिशियल इन्क्वायरी करतो का? मला सांगा. आता तुम्ही कोरोनामध्ये लोक मेले, मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला, तुम्ही ज्युडिशियल इन्क्वायरी सुरू करा? आरोप प्रत्यारोप नाही, आपल्याकडे पद्धत आहे. ज्युडिशियरी एन्क्वायरी कधी करावी याचे सुद्धा प्रोटोकॉल आहे, संकेत आहे. नाही तर प्रत्येक गोष्टीत कोर्टही तुम्हाला अशी काही झालं की ज्युडिशियरी एन्क्वायरी असं साधारणतः पहिल्यांदा सकृतदर्शनी आपण त्याची पूर्ण माहिती घेतो. आणि आता तुम्हीच सांगताय की याचिकाच आहे. कोर्टाला जर वाटलं की याच्यामध्ये काही तथ्य आहे, सत्यांश आहे, कुठंतरी याच्यामध्ये मानवी चूक आहे, मानवीय दोष आहे, कोर्टच सांगेल. आणि अशा अनेक प्रसंगात कोर्ट सांगतं. तुम्हालाही माहिती आहे की अनेक प्रसंगात कोर्ट स्वतः सांगतं की अशा पद्धतीने आमच्या निरीक्षण ऑब्झर्वेशन मध्ये चौकशी झाली पाहिजे. तो जो कार्यक्रम झाला त्याच्या नियोजनामध्ये कोण होता? श्रीकांत शिंदे होते. माझा प्रश्न होते भाऊ, मुख्यमंत्री कार्यालय पूर्णपणे नियोजन करत होतं, सांस्कृतिक विभाग करत होता की सर्व सरकार मिळून करत होता? सर्व सरकार म्हणूनच करतं. असं काही विभाग एक व्यक्ती चर्चा वेगळीच होती. एक विभाग व्यक्ती कधीच करत नाही. तिथं असणारे जिल्हाधिकारी, आयुक्त, पोलीस अधीक्षक, स्त्री सदस्य, 3500 स्त्री सदस्य या नियोजनात सहभागी झाले होते. असं कोणी खासदार आणि आमदार असं नाही, सर्वच एकत्रितपणे कार्यक्रम होतो. आता मागे येऊन बघताना तुम्हाला असं वाटतं की हा कार्यक्रम खरं तर सभागृहात व्हायला पाहिजे होता? असं आहे की असा विचार आज तरी SOP एकदा आल्यावर लक्षात येईल. साधारणतः कार्यक्रम मोठे व्हावे, अमृत महोत्सवी वर्ष आहे,
विचारधारा विचार हे लोकांपर्यंत पोहोचावे म्हणूनच हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर घेतला. की मतं मिळावीत म्हणून जो विरोधकांचा आरोप आहे. मत मिळावी विरोधक म्हणणार. आता कोणती निवडणूक आहे एवढी जर तारखा ज्यांना माहिती महापालिकेची नसेल, निवडणूक आहे ते तर कोर्टाने थांबवली आहे. कोर्टाने थांबवली आहे. मग उद्या विरोधक सभा घेत आहे, या निवडणुकीसाठीच आहे का? म्हणजे सभा घेणं कार्यक्रम घेणं हा निवडणुकीसाठीच आहे असं म्हणतं ग. तर मग उद्धवजी जशा सभा घेत आहे, कशासाठी सभा घेत आहे? कार्यक्रम झाल्यानंतर तुमची नाही, पहिली बाकी reaction- सभा का घेत आहे? नाही, काय कारण आहे? तुम्हाला विषय मांडायसाठी विधानसभेचं अधिवेशन आहे, विधान परिषदेत तुम्ही कधी येत नाही. विशेष अधिवेशन बोलवा अशी मागणी आहे. तुमच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल नाही, ठीक आहे ना. आता विरोधकांच्या कोर्टात मागण्या. याचिका गेली, ती कशा काही मागणी करते, ती काहीही मागणी करते. शेवटचे माझे 3 प्रश्न आहेत ते फार महत्वाचे. घटना घडली हा. त्यानंतर भारतीय जनता पार्टीचा एक मंत्री महोदय ते गेले तिथे, तुम्ही गेला नाहीत. मला माहिती आहे की तुम्ही खासगी तुमच्या याच्यासाठी बाहेर होतात परदेशात, तर ते मान्य केलं असं पाहिजे. आहे माननीय उपमुख्यमंत्री की गेले. मुख्यमंत्री गेलेत, मदत केली, आम्ही सर्वांनी एकमेकाशी चर्चा केली. दवाखान्यामध्ये जाऊन प्रत्येकाने म्हणजे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पालकमंत्री आमदार खासदार असं ठरलं की सर्वांनी तिथं जाऊन व्यवस्थेमध्ये गर्दी करणे किंवा डिस्टर्बन्स तुम्ही करणे. फार आश्वासक दिसला. तर लोकांना मदत मिळाली तर लोक म्हणाले असते की अरे हो सरकार. मुख्यमंत्री महोदयांनी ज्या संदर्भामध्ये जे आदेश दिले, मुख्यमंत्री निधीतून मदत केली. ताबडतोब जे तिथं जखमी आहे कोणत्याही खाजगी हॉस्पिटलमध्ये किती बिल येऊ द्या ते आम्ही देऊ असा निश्चय केला. ज्या घरी ह्या दुर्दैवी दुःखदायक मृत्यू झाले तिथं जिल्हाधिकाऱ्यांना सूचना करण्यात आल्या की त्या कुटुंबाची पूर्ण काळजी घ्यायची, जायचं, काय कमी जास्त असेल त्याची माहिती द्यायची. त्याच्यानंतर एक अतिरिक्त मुख्य सचिवाची SOP काय असावी याच्या संदर्भामध्ये या घटनेमध्ये काही मानवी दोष आहे हे तपासण्यासाठी समिती त्यामध्ये करण्यात आली. स्त्री सदस्य यामध्ये सामील होते. काही फक्त सरकारी यंत्रणा नव्हती. कार्यक्रमामध्ये सर्व सहभाग होता. स्वतः मुख्यमंत्र्याची पत्नी आणि मुख्यमंत्र्याचे चिरंजीव उन्हात बसले होते. असंही नव्हतं की त्यांच्यावर काही मंडप होतं. मुख्यमंत्र्याची पत्नी, तुम्ही पाहिला व्हिडिओ. नळ कनेक्शन, हॉस्पिटल्स, त्यासाठी लागणारी जी औषध योजना, या सर्व गोष्टी याचे जे आकडे आहे हे सुद्धा त्या संख्येला सर्वांनी एकत्र बसून त्या ठिकाणी स्थानिक नियोजनामध्ये अतिशय सूक्ष्म नियोजन केलं. पण तरी दुःखदायक घटना झाली. नाही, दुःखदायक घटना झाली. जेव्हा याच्यावर विधानसभेत चर्चा होईल तेव्हा तर विस्तृत याची जेव्हा उत्तर येतील तेव्हा हे लक्षात येईल. पण आप्पासाहेब पण गेले नाही खरं म्हणजे तेही गोष्ट बऱ्याच जणांना खटकली. सांगितलं की शेवटी या ठिकाणी स्वतः मुख्यमंत्री जाऊन आल्यावर असं ठरलं की तिथं प्रत्येकाने जायचं, तिथं जाऊन आपण गर्दी करायची, त्रास व्हायचा असं वातावरण होणे एवढीच मागची घटना आहे. नाही तर मग 25 लोक जायचं आणि तिथं दवाखान्यामध्ये डॉक्टर्स तिथं असणाऱ्या लोकांना त्या VIP मुवमेंटमध्येच गुंतवून ठेवायचं का? तर नाही. स्वतः मुख्यमंत्री राज्याचे प्रमुख म्हणून गेले. ठीक आहे, हे तुम्ही सांगेल. इथून पुढे सर्व महाराष्ट्र भूषण पुरस्कार हे असेच सार्वजनिक सोहळे होतील. नाही, आता मी सांगितलं अतिरिक्त मुख्य सचिव यांची समिती आहे. SOP नंतर निर्णय. आपल्याकडे खूप मोठी परंपरा आहे म्हणून हा शेवटचा प्रश्न. देशाच्या पंतप्रधानांनी सुद्धा एका रेल्वे अपघातानंतर नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला होता. तुम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांनी किंवा त्या नियोजनामध्ये असलेला कोणीतरी राजीनामा द्यावा असं वाटतं का तुम्हाला? याचं विधानसभेत मी उत्तर देणार आहे. मी मोठी यादी तयार केली आहे. कसली यादी? आहे ना, यादी आहे ना. म्हणजे कुठल्या कुठल्या घटना घडल्याने कुणी? नाही, मला असं वाटतं की एक घटना झाल्यानंतर असे राजीनामे देण्याची पद्धत देशाने कधी बघितली का? म्हणजे मुद्दाम राजकारण करायचं, असं काहीतरी उदाहरण सांगायचं, उदात्तीकरण म्हणून उदात्तीकरण करायचं. हे मला आश्चर्यजनक वाटते की याच्यामध्ये दोष नसताना मुद्दाम तुम्ही म्हणायचं की मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्या, उपमुख्यमंत्र्यांनी द्या. काय याची चौकशी येऊ दे ना. आणि कोर्टात तर याची काय, राहुल गांधींना शिक्षा लागली 2 वर्षाची, त्यांचा राजीनामा कोणी नाही मागितला. सुरतचं बोलतो. नाही, कुठची गोष्ट असू द्या. मी अजून म्हणजे तुम्हाला उदाहरणं जेव्हा विधानसभेत सांगेन तेव्हा लक्षात येईल. हे जे हिपोक्रसी आहे, दुटप्पीपणा, हा दुटप्पीपणा योग्य नाही आहे. हा दुटप्पी. आणि तुम्ही उदाहरणं म्हणजे खरं तर ही दुःखदायक घटना आहे. या दुःखदायक घटनेशी जसं मग 2दा मी तुम्हाला तुलना केल्याबरोबर तुम्हाला ही तुलना होते का?
हे खरं आहे, तुलना होत नाही, पण सहज समजावं म्हणून कधी कधी तुलना करावी लागते. काही लोकांना सहज हे लक्षात येत नाही, एवढाच भाव आहे. तुलना करण्याचं नाही, शेवटी दुर्दैव ते दुर्दैव आहे. मानवी जीवनाची किंमत किती असते हे ना तुम्हाला सांगायची आवश्यकता ना मला सांगायची आहे. त्याची किंमत ही पृथ्वीची सारी संपत्ती एकीकडे आणि त्याची किंमत एकीकडे आहे. पण आपण एखाद्या दुर्दैवी दुःखदायक घटनेचं राजकारण सुद्धा करायचं काय? फेक पत्र कोणी पाठवलं याचा जरा शोध घ्या बरं, जरा तुम्ही घ्या, म्हणजे आम्ही तर घेऊच, नाही, आता पण तुम्ही तुम्ही सुद्धा घ्या. असं फेक पत्र कोणीतरी तुम्ही सांगा सामान्य व्यक्ती करेल का? आणि नुसतं फेक पत्र त्यांनी लिहिलं नाही, हे अप्पासाहेबांची खोटी सही आणि उद्दिष्ट काय? उद्दिष्ट काय? तुम्ही सांगितलं उद्दिष्ट काय? कोणी व्हायरल केलं, कशासाठी केलं, काय स्वार्थी भूमिका होती, काय मानसिकता आहे, किती सत्तेची मानसिकता आहे, म्हणजे हे प्रश्न जे आणि म्हणून मी म्हणतो की याचिकेचं स्वागतच केलं पाहिजे. याचिकेतून खूप गोष्टी योग्य पद्धतीने लोकांसमोर पसरेल आणि हे जे धुकं पसरलं आहे, काही लोकांनी धुकं पसरवण्याचा प्रयत्न केला आणि मग यामध्ये कोणी मुख्यमंत्री जबाबदार, कोणी उपमुख्यमंत्री, कोणी मी, कोणी अप्पासाहेब, म्हणजे कोणी आयुक्त, काय काय कोण कोण त्यांच्या मनाला येईल तशी जबाबदारी ठरवायला निघाले. थँक्यू. खूप खूप आभारी आहे मी तुमचा. हे एक मळब होतं ते तुम्ही दूर करण्याचा प्रयत्न केलाय, पण तरी सुद्धा म्हणजे तुमचा स्पष्टोक्त मान्य करून सुद्धा मला असं वाटतं की काही प्रश्नाची उत्तरं येत्या काही दिवसामध्ये महाराष्ट्राला मिळायला हवी. ती तुम्ही सांगितलेलीच आहेत, काही विधानसभेमध्ये मिळणार आहेत, पण हे जरूर आहे की अतिशय दुर्दैवी घटना होती. त्याचं जर आणखी उत्तम प्लॅनिंग केलं असतं तर कदाचित ही घटना टाळता आली असती. तुम्ही म्हणालात की आम्ही कल्पना सुद्धा केलेली नव्हती की असं काही होऊ शकतं. आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये अलीकडच्या काळामध्ये ज्या पद्धतीच्या उष्माघाताच्या घटना घडतात त्या पाहता तर तुम्ही अधिक काळजी घेणं गरजेचं होतं असं आमचं मत आहे. सो थांबूया आपण इथे. ते कर्नाटक निवडणुकीच्या प्रचारासाठी जात आहेत आणि वेळात वेळ काढून त्यांनी महाराष्ट्राच्या मनात असलेले सर्व प्रश्न आणि त्याची उत्तरं दिलीत. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू. तर खारघर दुर्घटनेचं राजकारण केलं जाऊ नये